नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी पण मस्त आहे. तुम्ही म्हणत असाल, की हा एवढा सारा पसारा करेपर्यंत तू करत काय होतीस? तर काय झालं माहिती आहे का, भरपूर दिवस झालं मी आजारी होते आणि आजारी असल्यामुळे भरपूर सारी कामं राहिलेली होती आणि घरात पण पसारा भरपूर झालेला. त्यामुळे आज घराची आवरावर करायची होती. बरं झालं नाही, की लगेच ही कामं करावी लागतात. कारण ऑप्शन हा नसते. तर आज म्हटलं चला सर्व कामं करून घ्यावी. काल ह्यांनी वॉशिंग मशीनला कपडे लावलेली, भरपूर सारे कपडे होते. ती कपडे पहिल्यांदा सुकत टाकलेली काढली आणि त्यांच्या घड्या वगैरे केल्या. नंतर आज म्हटलं की जरा फ्रेश वाटते, तर आज ब्लँकेट आणि चादर वगैरे धुवून टाकाव्या म्हणून त्या वॉशिंग मशीनला लावल्या आणि बाकीची कपडे काढलेली होती ती म्हटलं घड्या करून वगैरे लावावी. आणि जरा जरी पसारा आवरला तरी घर कसं सेट वाटतं. बाकीच्यांना बोलणाऱ्यांना काय वाटतं की घरामध्ये पसारा असतो, असं असतं तसं असतं, पण ज्याच्या त्याच्या मागची कामं ज्याला त्याला माहीत असतात. त्यामुळे दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही, मला माहिती आहे किती वेल सेट आहात आणि किती चांगले आहात, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दुसऱ्यांच्या काही गोष्टी असतात की त्यांना त्या सर्व मॅनेज करून करायच्या असतात आणि प्रत्येकाचं आयुष्य हे सारखं नसते बरं काय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना चढ-उतार असतात आणि काही गोष्टीमधून माणूस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर काही गोष्टी अशा असतात की माणसं त्या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये पण जातात. पण आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण सावरण्याच्या जागेवर त्यांना नावं ठेवतो, ही मोठी खंत आहे. बरं असो, मी काय माझ्या बाबतीत घडले म्हणून तुम्हाला हे सर्व सांगत नाही आहे. जस्ट मी तुम्हाला आपलं असंच सांगते आहे. तर घराचं क्लिनिंग करायचं तर मी तुमच्याबरोबर दरवेळेस शेअर करत असते आणि भरपूर दिवस झाले व्लॉग आला नाही. तुम्ही म्हणत असाल काय झाले नक्की? तर मी आजारी होते आणि भरपूर जणांचे खूप वेगवेगळे गैरसमज झाले. तर असो, गैरसमज झाले असले तरी आपले व्हिडिओ पडत राहतील. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ जसे पाहता तसेच पाहत राहा आणि आत्तापर्यंत जसं प्रेम दिलं आहे तसंच देत राहा. बाकी रोजचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि आज जरा कपडे जास्त होते आणि मशीनचं जरा क्लिनिंग करायचं होतं, म्हणून मशीन बाहेरच घेतलेली आम्ही. तर मशीन कशी क्लीन करायची ह्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेक्स्ट वेळेस म्हणजे परतच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन की डीप क्लिनिंग कसं करायचं. तर आज अशा पद्धतीने आम्ही क्लीन केलेलं आणि गावाला असल्यामुळे मोस्टली आमची रानातली कपडे असतात, त्यामुळे जरा ते खराब होती मशीन आणि वरच्यावर साफ करायला लागते. भांडी पण बाहेरच घेतलेली कारण आता उन्हाळ्यामुळे ना पाऊस पण नाही आहे ह्या वर्षी जास्त, त्यामुळे पाणी खूप दिवसांनी येतं आहे. त्यामुळे भांडी पण बाहेरच धुतलेली आज. नंतर आज होता रविवार, त्यामुळे ह्यांनी भाजी वगैरे आणलेली. मग आज काही भाज्या नीट करून फ्रीजला लावायच्या असतात. रविवारचा अर्धा वेळ तर ह्याच्यामध्येच जातो. तर कोथिंबीर, लाल माठ, पालक, काकडी, बीट आणि टोमॅटो तुम्हाला इथे दिसत असतील. त्याचबरोबर पावट्याच्या शेंगा देखील ह्यांनी आणलेल्या. तर हे सर्व क्लीन करायचं चाललेलं. आणि शहरामध्ये आणि गावामध्ये हाच फरक असतो की गावाकडे एकदम फ्रेश भाज्या भेटतात. जर तुम्ही ह्या भाज्या बघितल्या तर म्हणाल की किती म्हणजे ताज्या आहेत म्हणून. म्हणूनच इकडे राहण्याचा हा फायदा आहे असं मला वाटतं. तर बघा, पालक मी तुम्हाला दाखवते आणि हा लाल माठ पण. भले 20 रुपयाला असू दे पेंडी, कारण आपण मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर कोणत्या गोष्टीचं बार्गेनिंग करत नाही. तर मग शेतकऱ्याच्या गोष्टीमध्ये 5-10 रुपयासाठी का बघतो हे मला कळत नाही. 20 रुपयाला जरी पेंडी असेल तरी तिचं आपल्या शरीरासाठी भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे मला तुम्हा सर्वांना खूप म्हणजे मनापासून रिक्वेस्ट करायची आहे की जर एखादा शेतकरी तुम्हाला 20-25 रुपयाने जरी देत असेल भाजी, तर त्याच्यासाठी तुम्ही 5-10 रुपयासाठी त्याच्यावर भांडत बसण्याऐवजी त्याच्याकडून ते आनंदाने घ्या. कारण तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे त्या माणसाचं जे आहे कष्टाचं चीज होत असते. आणि नंतर म्हणजे भाज्या वगैरे साफ केल्यानंतर आज मी सँडविच बनवलेलं होतं. तर सँडविच कसं बनवते ते तुम्हाला सांगते. एकदम सिंपल पद्धतीने बनवते, जास्त काही हे करत नाही. तर इथे मी शेजवान सॉस आणि मिओनीज जे आहे ते मिक्स केले. नंतर बीट, टोमॅटो, काकडी, कांदा आणि शिजवलेले बटाटे ते घेतलेले होते. नंतर बघू शकता ब्रेडला आपण केलेलं सॉस आहे तर लावला आहे आणि नंतर त्याच्यावर सर्व आपण चिरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. नंतर थोडंसं चीज टाकायचे, जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकतात, असं काही नाही आहे. आणि तव्यावर थोडंसं बटर लावायचं आहे आणि त्याच्यावर हे चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता हेल्दी म्हणू का अनहेल्दी म्हणू तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. कारण ब्रेड हे फास्ट फूडमध्येच येतं की ब्रेड आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहेत. पण ह्याच्यामधले जे व्हेजिटेबल्स वगैरे म्हणजे आहेत, काकडी वगैरे सॅलेडचे, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला?